भूत आला म्हणतात, भूत आलं. त्यांचा टांगा पलटी करायला लागला मला. रखेलीच्या अवस्थेमध्ये मुख्यमंत्री शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टांगापलटी केल्याची टीका केली आहे आणि त्यानंतर राऊतांची भाषाच घसरली आहे. शिंदेंसह भाजपवर टीका करताना राऊत वादग्रस्त वक्तव्य करताना पाहायला मिळाले. आपण बाळासाहेब आणि मोदी साहेबांचे फोटो लावून मतदान मागितलं, बरोबर आहे, आणि म्हणून त्यांचा टांगा पलटी करायला लागला मला. सध्या शिंदे गट हा भाजपच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये. हे स्वतः मुजरा करण्यासारखं इतरांच्या घरी जाऊन नाचतात. हे नाचे खरे, हे नाचे हे. आपण बाळासाहेब आणि मोदी साहेबांचे फोटो लावून मतदान मागितलं, बरोबर आहे, मग सरकार कुणाबरोबर स्थापन व्हायला पाहिजे होतं, झालं कुणाबरोबर, आणि म्हणून त्यांचा टांगा पलटी करायला लागला मला. सरकार पलटवावं लागलं. दुसऱ्यांसोबत सरकार केलं म्हणून मी यांचा टांगा पलटी केला असं एकनाथ शिंदे बोलतोय. दुसऱ्यांसोबत म्हणजे दुसऱ्यांसोबत मग तुम्ही कोणासोबत केलं? तुम्ही सध्या शिंदे गट हा भाजपच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये. सध्या शिंदे गट हा भाजपच्या रखेलीच्या अवस्थेमध्ये. यांना आता बेस राहिलेला नाही आणि त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय. कुणाला बोलतात रखेल? अर्थ कळतो त्याचा? आम्ही होतो आम्ही, जे तुमच्या नाकावर टिचून उठाव केला. काय वाकडं केलं कुणाचं? काय कुणाला तुमचा दबाव होता? हे स्वतः मुजरा करण्यासारखं इतरांच्या घरी जाऊन नाचतात. हे नाचे खरे, हे नाचे हे. मोदीजींचं इंजिन असल्यामुळे आपली विकासाची गाडी वेगाने निघाली आहे. दुसरीकडे पण गाडी आहे राहुल गांधींची, पण केवळ इंजिन आहे, डब्बा नाही आहे. कारण प्रत्येकाला वाटतं आम्हीच डब्बे आहोत. उद्धव ठाकरे म्हणतात मी पण इंजिन आहे, शरद पवार म्हणतात मी पण इंजिन आहे. तो चेहरा आहे की मुखवटा येणारा काळ ठरवेल. आणि हा चेहरा देशासाठी अत्यंत भयावह आहे. लोक घाबरतायत त्या चेहऱ्याला. भूत आला म्हणतात, भूत आलं. लोकांना आता हा चेहरा नको. मुलं घाबरतायत. गब्बर नंतर जर कोणता चेहरा लोक घाबरत असतील तर या चेहऱ्याला घाबरतायत. हा चेहरा नकोय लोकांना. बोलू द्या फडणवीसांना. बरं, काही भुताटकी आहे भाजप म्हणजे, त्याचं नेतृत्व म्हणजे. सध्या भाजप विरुद्ध संजय राऊत असा सामना सुरू झालाय आणि महाराष्ट्रात आता मोदींचं नाणं नाही तर ठाकरे आणि पवारांचं नाणं चालेल असे उद्धव ठाकरे म्हणाले. आता त्यांना लक्षात आलंय की महाराष्ट्रातल्या जनतेने नाणेबंदी केलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये मोदींचं नाणं चालणार नाही. इकडे ठाकरे आणि पवारांचंच नाणं वाजणार. मोदींचं नाणं वाजू शकत नाही. बहुत बहुत धन्यवाद. आणि म्हणून ही सगळी फोडाफोड चाललेली आहे. शिवसेना फोड, राष्ट्रवादी फोड. ठाकरेंच्या याच टीकाला भाजपचे प्रतिअध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रात फक्त माझं नाणं चालणार असं सांगून तुम्ही काँग्रेसला तर कवडी मोल ठरवून टाकलं. बाकी आज कधी नाही ते तुम्ही लोकलनं प्रवास केला, यावेळी मुंबईकरांशी चर्चा केली असती तर तुम्हाला मोदी की गॅरंटी या नाण्याचा खणखणीत आवाज ऐकू आला असता. देशातील जनतेचा मोदीजींवर विश्वास आहे. महाराष्ट्रातही मोदी की गॅरंटी चालणार असं बावनकुळे म्हणाले. यावर राऊतांनी मोदीजींना रद्द झालेली 2000ची नोट तर बावनकुळेंना ढब्बू पैसा असं म्हटलं. आणि बावनकुळेंना ढब्बू पैसा म्हटल्यानंतर भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली. ढब्बू पैसाचं मोल राऊतांना कळणार नाही असं प्रत्युत्तर भाजपाने दिलंय. मोदीचं नाणं जे आहे बरं का, हे घासून पुसून गेल्या 10 वर्षात गुळगुळीत झालेलं आहे. मोदीने नोटबंदी केली आणि 2000ची नोट जी होती ती रद्द केली. ती रद्द केलेली नोट म्हणजे मोदी. ती आता चालत नाही. ती आता चालत नाही बाजारात. कोणतीही नोट जी मोदींनी बाजारात आणली होती ती आता चालत नाही. आता त्याच्यावरती मी काय बोलतो? बावनकुळे हा कालबाह्य झालेला ढब्बू पैसा आहे. बरं का, बावनकुळे हा कालबाह्य झालेला ब्रिटिशकालीन ढब्बू पैसा आहे.
आता या ढबू पैशाला वाटत असेल की आपलं नाणं खणखणीत वाजतंय, तर त्यांनी आपले कान जरा साफ करून घ्यावे. ढबू पैसा हा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी सुरू केलेलं नाणं आणि त्याचा अपमान किंवा त्या पैशाचा किती महत्व या औरंग्याच्या वंशज असलेल्या संजय राजाराम राऊतला आहे याचं उत्तम उदाहरण आज त्यांनी सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये दिलेलं आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी 5 दिवस बाकी आहेत.